अख्ख्या महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना काही दिवसापूर्वी नांदेडमध्ये घडली. प्रेमाला जात नसते, धर्म नसतो, मर्यादा नसतात. पण दुर्दैवाने काही माणसांना अजूनही हे समजलेलं नाही. आणि याच अज्ञानाने, याच विषारी अहंकाराने एका तरुणाचा सक्षम काटेचा निर्गुणपणे जीव घेतलाय. भर दिवसा हो, अगदी भर रस्त्यावर सक्षम तोटे याने हा 25-26 वर्षाच्या तरुणाला ज्याचा प्रेयसीच्या घरच्यांनी गोळ्या घातल्या. धक्का म्हणजे ज्याच्यावर सक्षमने कधीतरी विश्वास ठेवला होता, त्याच घरातून आलेले लोक त्याची खुनी ठरले. आचल ममिडवाड या मुलीसोबत सक्षमचे प्रेमसंबंध चालू होते. दोघांनी सर्वत्र एकत्र आयुष्य जगायचं स्वप्न रंगवलं होतं. पण या प्रेमाचा राग थेट खुनात उतरला. आचलचे वडील आणि 2 भाऊ, ज्यापैकी एक सक्षमचा मित्रही होता, याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतरही सक्षम जिवंत होता. पण क्रूरतेचा परिणामी पहा, जिवंत आहे हे पाहून त्यांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा शेवट केला. आणि आता सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सक्षमच्या खुनात सामील असलेला एक तरुण हाही एकेकाळी सक्षमचा जवळचा मित्र होता. त्या मित्राच्या बहिणीच्या प्रेमात सक्षम पडला आणि याची शिक्षा म्हणून सक्षमला आपला जीव गमवावा लागला. इथेच गोष्ट संपत नाही. उलट खरी मानवता, खरा धैर्य यानंतर दिसतो. सक्षमचा मृतदेह रस्त्यावर पडलेला असतानाच त्याची प्रियसी आचल ममिडवार हिने मृतदेहाशी लग्न केलं. हो, सर्वांसमोर खुल्या रस्त्यावर त्याला कुकू लावलं. त्याच्याप्रती आयुष्यभराची निष्ठा व्यक्त केली. हे दृश्य पाहून तिथले प्रत्येक लोक हलवून गेले. तिथे आम्ही फक्त ऐकतो, पण आईच्या डोळ्यामध्ये ते अश्रू, आचलच्या हातातलं ते कुंकू आणि मृत मुलाचे निशब्द देह, हे सगळं राज्याला आतून हादरून गेलं. सध्या आचल सक्षमच्या कुटुंबासोबत राहते. सक्षमच्या आईनं तिचा स्वीकारही केला आहे. मी तिला मुलगी मानणार नाही. ती माझा मुलगाच आहे. सक्षमच्या जागी मी तिलाच मानेन. तिच्या शेवटपर्यंत साथ देईल, असं सक्षमच्या आईनं ठामपणे सांगितलं आहे. एका आईच्या हृदयाचा हा मोठेपणा आणि एका मुलीचा अढळ निर्धार, हे दोन्ही समाजासाठी एक मोठा संदेश देऊन गेले. दरम्यान आता या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सक्षमच्या आईने सांगितलेलं आहे, की एका तपशील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. आचलच्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून एक काटेरी गुलाबाचं झाड दिलं होतं. फक्त काटे आणि फक्त फुलं नाही, आणि म्हणाले, "हे झाड हिरवं असेपर्यंत तुमचं प्रेम टिकेल." त्या भेटीमागचं इरादे त्यावेळी कोणालाच समजले नाहीत. पण आज आई म्हणते, "त्या काटेरी झाडातून कळलं असतं तर कदाचित माझा मुलगा वाचला असता." कारण शेवटी त्याच काट्याने त्याचा जीव घेतला. आईचं म्हणणं स्पष्ट आहे, "माझ्या मुलाला ज्यांनी मारलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माझा सक्षम परत येणार नाही, पण न्याय मिळालाच पाहिजे." आणि याहून मोठा धक्का म्हणजे स्वतः आचल म्हणते, "माझ्या बापाला आणि माझ्या भावांना फाशी द्या." ही मुलगी ज्याच्यावर प्रेम करत होती, त्याला त्यांनी जिवंत ठार केलं आणि म्हणूनच न्यायासाठी आचल स्वतःच्या कुटुंबाविरोधात उभी आहे. आज ती सक्षमच्या घरात सक्षमच्या आईसोबत राहते. त्याने मला सर्वात जास्त प्रेम दिलं. त्याची साथ मी कधीच सोडणार नाही, असं ती ठामपणे सांगते. या संपूर्ण घटनेने समाजाच्या मनाचा ठाव घेतलाय. प्रेम किती सुंदर असतं आणि समाजातले काही विषारी विचार किती घातक ठरू शकतात, हे जिवंत उदाहरण आपल्या समोर उभा राहिलंय. आज प्रश्न एका प्रेमकथेचा नाहीये. प्रश्न आहे समाजाच्या मानसिकतेचा. प्रश्न आहे एका तरुणाचा जीव काढणाऱ्या या विषारी सन्मानाच्या जातीच्या अहंकाराचा, नावावर चालणाऱ्या क्रूरतेचा. प्रश्न आहे की प्रेमाला आजही आपण समाजात अपराध का मानतो? नांदेडची ही घटना केवळ पोलिसांच्या चार्जशीटचा गोष्ट नाहीये. ही घटना आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण करणारी आहे. आणि या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सक्षमच्या कुटुंबाची, विशेषतः त्याच्या आईची आणि आचलची लढाई थांबणार नाही. आचलनी आपल्या वडिलांना आणि भावांना फाशीची शिक्षा द्यावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे. त्यांनी आपल्या भावाला आणि वडिलांना फाशीची शिक्षा द्यावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे. तर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.